किंग्स 11 RHV कशिवली 491 जानवल कशिवले 491 जानवल वन द टॉस इलेक्टेड फील्ड फर्स्ट। ये भी क्रिकेट का इतिहास बन गया है कि इतना बड़ा नाम पहली मर्तबा हम देख रहे हैं। तर BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेचा हा पहिला उद्घाटन सामना सुरू होणार आहे। किंग्स 11 RHV कशिवले 491 जानवल विरुद्ध RK फ्रीट अँड सेरके ब्रदर्स या दोन संघामध्ये नाणेफेक जिंकून किंग्स 11 RHV कशिवले 491 जानवल संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि RK फ्रीट अँड सेरके ब्रदर्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे। सलामीची जोडी खेळपट्टीवर क्षेत्ररक्षणी लावलं जाते, सर्व काही सज्ज आहे। मात्र पहिला चेंडू जो टाकण्यापूर्वी फटाक्यांचा आवाज येईल आणि टाळ्यांचा आवाज सुद्धा प्रेक्षकांनी करायचा आहे। पहिला फटाक्यांचा आवाज झाल्यानंतर त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात होईल। एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी बघायला मिळेल, कारण ऐतिहासिक स्पर्धा आहे आणि ऐतिहासिक सुरुवात सुद्धा होईल। ऑन फील्ड अंपायर इस बात का ध्यान रखे कि गेंद डालने से पहले वहां पर काउंटडाउन के तौर पे आतिशबाजी की जाएंगी, उसके बाद खेल की शुरुआत होगी। ओपनर बैट्समैन इस वक्त मैदान पे आते हुए RK फ्रीट एंड शिल्के ब्रदर्स के सचिन भुईर और बाला तरे। दोस्तों गवली सर, आपको मैं बताता चलूं कि इसी ग्राउंड पे जो BPL भिवंडी प्रीमियर लीग हुआ था उसकी पहली गेंद का सामना भी सचिन भुईर ने किया था और BRPL की पहली गेंद का सामना भी सचिन भुईर कर रहे और पहली गेंद पर उन्होंने सुल्तान खान को स्लॉक स्वीप से 6 लगाया था। क्या बात है, सचिन भुईर हर जगह ओपन कर रहे। खेल की शुरुआत और हमारे कमेंटेटर संदेश पाटिल ये काउंटडाउन आतिशबाजी से शुरू करते हुए, रोहन साथ में, कमेंटेटर रोहन पाटिल भी साथ में है। देखिए ऑल द बेस्ट के बहुत से मैसेज हैं, लेकिन सबकी तरफ से ऑल द बेस्ट। आतिशबाजी काउंटडाउन शुरू। जोरदार फटाक्यांच्या आवाजाबरोबर जोरदार टाळ्यांचा आवाज आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या पहिल्या सामन्याच्या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे। स्पर्धेला प्रारंभ होणार आणि पहिला चेंडू यानंतर टाकला जाईल। व्हाट अ बैटल। अख्तर शेख विकेट टेकर गेंदबाज, सामना करने जा रहे हैं सचिन भुईर। मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर मेरे साथ जुड़ चुके हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर। शॉट थर्मेन, शॉट पाइन लेग, पॉइंट कवर और मिड ऑफ घेरे में। पहली गेंद पुल कर दिया गेंद को इनफील्ड के ऊपर से, लेकिन बढ़िया फील्डिंग डीप स्क्वायर लेग पर 2 रन। क्या कहेंगे गवली सर, पहली गेंद ऐसा लगा, ये देखिए पहली गेंद पे 1 शॉट। खरं तर शॉर्ट बॉल होता, आखूड टेपाचा चेंडू होता, टायमिंग बरोबर साधता आलेलं नव्हतं। पुलचा फटका खेळलेला होता, मात्र टायमिंग साधता आलेलं नाही, त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला नाही। चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं डीप स्क्वेअर लेगला, 2 धावा घेतल्या होत्या, मात्र पंचांचा इशारा आला होता 1 शॉट। आरंभ मुकाबला आप देख रहे हैं किंग्स 11 RHV कशोले 491 जानवाल और RK फ्रीट एंड शिल्के ब्रदर्स। और बढ़िया गेंद आगे रखा था, ऑन साइड में मोड़ने की कोशिश, चुरा लिया है तुमने जो रन को नहीं, बल्कि दिल को नहीं, बल्कि चुरा लिया है तुमने जो रन को। लेग बाय 2 रन। पहिल्या षटकामध्ये जर विकेटची हॅट्रिक झाली तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक जे आहेत A1 जोडी संदेश वकाते मनोज ठाकरे यांच्याकडून 3000 रुपयाचे पारितोषिक, तसेच लागोपाठ जर 3 षटकार मारले तरी सुद्धा 3000 रुपयाचे पारितोषिक या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक A1 जोडी संदेश वखारे तसेच मनोज ठाकरे यांच्याकडून। सुवर्ण संधी पहिल्या सामन्यामध्ये सुरुवात झालेली आहे। बहुत ही सुहाना मौसम
लेफ्ट आर्म राउंड ही स्टंप्स। इस मरतबा ऊपर लगी है लेकिन फाइन लेग के फील्डर कैरी नहीं कर पाए। शॉर्ट फाइन लेग के अच्छी बॉलिंग कर रहे हैं पहले ओवर में बीआरपीएल के विकेट टेकर गेंदबाज अख्तर शेख। बहुत देर के बाद अख्तर शेख को हम एक्शन में देख रहे हैं। आमच्या समालोचक परिवाराचे सुद्धा समालोचक आलेले आहेत. संदेश पाटील आहेत, सुनील पाटील आहेत, रोहन पाटील आहेत. अख्तर शेख छोटे रनअप से सचिन को कंट्रोल पुल शॉट। आउटफील्ड में खिलाड़ी मौजूद डीप मिड विकेट पर 1 रन। पहले ओवर में लग रहा है गवली सर की गेंदें कहीं ना कहीं रुक कर आ रही। ॲब्सोल्युटली, कारण आपण बघितलं की 2 दिवसापूर्वी थोडासा पाऊस पडलेला होता, वातावरण थोडंसं वातावरणी गारवा. आज सुद्धा आपण पाहतो वातावरणी गारवाने आज सकाळी खूप दव पडलेलं होतं आणि त्या अनुषंगानेच नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो कुठेतरी पहिल्या षटकाची सुरुवात झाल्यानंतर योग्य वाटतोय. बाला तरे गजब के फॉर्म में चल रही सीजन में, टीडीपीएल में भी अच्छा खेले। इस मरतबा फिर शॉट में टाइमिंग नहीं, फिर गेंद रुक कर आई। खेलना चाहते थे मिड विकेट पे, गेंद चली गई वाइड ऑफ मिड ऑन। 1 रन आता हुआ। कमाल की बॉलिंग पहले बीआरपीएल के पहले ही ओवर में कर रहे हैं अख्तर शेख। 5 विदाउट लॉस। इस मरतबा उछाल दिया गेंद को, 6 रन और कह दिया सचिन भोईर ने सब चल गया, रनबंदी नहीं चलेंगी। ॲब्सोल्युटली, अतिशय चांगला फटका म्हणता येईल. ऑन साईडला मारलेला फटका होता. असं वाटत होतं की धावा थोड्या कमी होत आहेत, थोडंसं प्रेशर बिल्डअप होतोय, एक मानसिक दबाव वाढतोय. पण मला असं वाटतं की मानसिक दबावातून बाहेर येण्यासाठी हा षटकार आहे. कारण आर के फ्रीट असं वाटत होतं की धावसंख्या होत नाही, धावा कमी होत आहेत, पण शेवटच्या चेंडूवर एक झंझावती षटकार मारलेला, एक दर्जेदार षटकार मारलेला आहे. आणि आता मला एक चांगली सुरुवात वाटते, ती म्हणजे नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आर के फ्रीट अँड सेल्के ब्रदर्स संघाची. 1 ओवर की समाप्ति पे हम देख रहे हैं तो रन बने आर के फ्रीट एंड शिल्के ब्रदर्स 11, रजी कुमारी, दूषण शिल्के, सुदर्शन सिल्के और तुषार सिल्के फैम टीम है। गेंदबाजी के लिए उस एंड से जिसे हम गुरसई एंड भी कह सकते हैं, गेंदबाजी के लिए पराग जादव, वन ऑफ दी फाइटर क्रिकेटर पराग जादव। Welcome all of you. You are watching BRPL. Welcome all of you. The first match between Kings 11 RHV Kashole 491 Parag up to the wicket now. Both this time beauty just around the off stump and Balatare try to play cross-batted stroke, base in the air of the surface. ॲब्सोल्युटली, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली सुद्धा राहिला होता, उजव्या यष्टीच्या बाहेरने गेला होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये बाळातरे पूर्णपणे बीट झाला होता, चकित झाला होता. Welcome Pintu Patil and wonder of Beyond Jagdish Naik. Bosto Bala, lovely looking on try, ball is traveling to the non-stop boundary and cross the fence for 4. Delightful stroke played with the straight bat. Driven past the bowler. अप्रतिम फटका बघायला मिळाला. अगदी गोलंदाजाच्या जवळून हा फटका गेला होता, कारण वाईड ऑफ लॉंग ऑफ होता, वाईड ऑफ लॉंग ऑन होता आणि दोघांच्या मधून हा चेंडू सरळ निघून गेला होता सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार, दर्जेदार चौकार. Parag Jadhav up to the wicket now. Goes to Balatare, left lawn. White signal from umpire. He bowls in Dusra Mohalla. 1-2 score now. Score is 16 without loss. You are watching first opening match in BRPL 2021. Parag. Goes to Bala, pulls it in the gap. Ball is traveling through mid wicket.
misfield and ball is crossed the boundary for 4. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे. फटका खेळला होता आणि तिने जवळपास वाईडिश मिड विकेट, कारण आपण बघितलं मिड विकेट होता, वाईड ऑफ लॉंग ऑन होता. वाईड ऑफ लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता अडवण्याचा, मात्र मिसफील्ड झालेला आहे आणि चेंडू सरळ निघून गेलेला आहे सीमा रेषेच्या बाहेर चौकार. Yes, right from the cow corner. गौली सर, आप तो अच्छे से एक्सप्लेन कर सकते हैं कि इस इलाके को काऊ कॉर्नर क्यों कहा जाता है, क्योंकि जब टेस्ट मैच होते थे इंग्लैंड में यहाँ गेंद ही नहीं जाती थी, इसलिए वहाँ की घास बड़ी हुई रहती थी. बालातरे ने उछाल दिया है, क्या गेंद मैदान के बाहर नहीं अंदर, और ये बीआरपीएल में पहला विकेट गिरता हुआ बालातरे का. येस, आपण चांगला उल्लेख या ठिकाणी केला आहे. काऊ कॉर्नर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आंतरराष्ट्रीय खेळातील उदाहरण आम्ही नमूद करू. क्रिकेटला खऱ्या अर्थानं 1877 मध्ये सुरुवात झाली. 15, 16, 17 आणि 19 मार्चमध्ये पहिला सामना खेळला गेला मेलबोर्न क्रिकेट ग्राउंडवर आणि तो ऑस्ट्रेलियाने जिंकला. पण सुरुवात खऱ्या अर्थाने क्रिकेटला इंग्लंडमध्ये झाली आणि मैदानामध्ये असा काही भाग होता त्या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला चेंडू जात नव्हता आणि त्यामध्ये गवत निर्माण व्हायचं आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला काऊसाठी जागा असायची, म्हणून त्या जागेला काऊ कॉर्नर नाव पडलेलं आहे. यस, ये शायद क्रिकेट की जो शुरुआत हुई थी वो ऑस्ट्रेलिया ने मैच जीता था, लेकिन ये भी एक इत्तेफाक है, कोइंसिडेंस है. ठीक 100 साल के बाद इंग्लैंड ऑस्ट्रेलिया के बीच में ठीक 100 साल बाद मैच हुआ, वो भी ऑस्ट्रेलिया नहीं जीता, वो भी मेलबोर्न पे हुआ था. ॲब्सोल्युटली, कारण आपण पाहतोय की 1971ला वन डे क्रिकेटला सुरुवात झाली, पण वन डे क्रिकेटला सुरुवात झाली ती खरं तर मी म्हणेन की थोडीशी ॲक्सिडेंटली झाली. तोही टेस्ट सामना होता, परंतु 2 सामने पावसामुळे 2 दिवस सामना होऊ शकला नव्हता. मग त्या अनुषंगाने एक प्रयोग म्हणून वन डेचा सामना ठेवला आणि त्यामध्ये एक पसंती उतरली प्रेक्षकांची. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए पराग जाधव, सचिन भोईर के लिए बहुत ही खूबसूरत पुल शॉट है, लेकिन उससे बढ़कर फील्डिंग डीप में सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी थे, पूर्वानुमान के साथ आए. नए बैट्समैन रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी. इस सीजन में, पिछले 2 सीजन में श्याम चौधरी का फॉर्म बहुत अच्छा चल रहा है, लेकिन ये बीआरपीएल है, यहाँ आपको 100% देना होगा. लीग मैचेस हैं और लीग मैचेस में आप पूरी टीम को लेकर चलेंगे तो रिजल्ट आएगा. बहरहाल शुरुआत बहुत अच्छी हुई है, 21 रन हुए. हालांकि पहले ओवर में कहीं ना कहीं अख्तर शेख की गेंदें रुक कर आ रही थी. वीरेंद्र चोरगे साहब, रानी अग्रवाल साहिबा और कांग्रेस के कई दिग्गज फेसेस इस वक्त वीआईपी डाइस पे. पराग जाधव और इस मरतबा स्टम्प्स को कवर किया, लूज बॉटम एंड पुश करो और खुश रहो. 1 रन बनता हुआ स्कोर में, स्कोर 22 पे पहुंचा है, 22. क्या कहेंगे कोहली सर? आई थिंक दिस इज द गुड टोटल इन मॅन्डेटरी पॉवर प्ले कोठा. ॲब्सोल्युटली, कारण आपण पाहतोय की 11च्या सरासरीने 22 धावा जमवलेल्या आहेत आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड या ठिकाणी माहिती देत आहेत की प्रोजेक्टेड स्कोर जो आहे तो 66 होऊ शकतो, 66 धावा होऊ शकतात आणि स्लॉग ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी जर केली तर कदाचित हा आकडा 70च्या पुढे जाऊ शकतो आणि 70+ धावसंख्या जर झाली तर एक चॅलेंजेबल टार्गेट, आव्हानात्मक धावसंख्या उभी राहू शकते. बहुत ही ज़बरदस्त बीआरपीएल की शुरुआत होती हुई अब धीरे धीरे आप देख सकते हैं सभी स्टैंड में दर्शक आते हुए. सभी का हार्दिक स्वागत है. ये A1 बीआरपीएल अब तक ला रहे A1 जोड़ी, और सबसे बड़ी बात है कि इसको जो गाइडलाइंस किया है वो पब्लिक फिगर कमेंट्री के डॉक्टर गवली सर ने साथ दिया है, सुभाष धुमाल ने, कपिल पाटिल ने. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बघितलं की गेली 2 वर्ष कोरोनाचा प्रकोप होता, त्यातून कुठेतरी आपण बाहेर पडताना दिसतोय, पण अजूनही काही प्रमाणात काही आपण प्रोटोकॉल्स फॉलो करायचे आहेत. बाहेर पडलेलो आहोत आणि प्रेक्षकांना एक चांगली सगळी मोठी स्पर्धा या ठिकाणी बघायला मिळते, त्यामुळे बऱ्याचशा स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या. त्यानंतर आपण मात्र ही मोठ्या प्रमाणात मोठी स्पर्धा पाहतोय बीआरपीएल. ऑन फील्ड अंपायर, आपको इस बात का पता चाहिए कि 6 ओवर के लिए 30 मिनट का समय. पहला जो पावर प्ले था उसमें 2 खिलाड़ी बाहर रहेंगे, दूसरे में 3, और गवली सर ये बताइए कि नॉन पावर प्ले में कितने खिलाड़ी सर्कल के अंदर रहेंगे? 4 खिलाड़ी.
देखना है कितने खिलाड़ी रहेंगे संदेश, 4 इंटरनेशनल लुक। आईसीसी का जो रूल है वही रूल रहेगा, आप सही टेस्टिंग रहेंगी गेंदबाजों की। ऍब्सोल्युटली, कारण आयसीसी चा रूल्स आहे 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत असणं गरजेचं आहे. नॉन पॉवर प्ले, यस, बॉलर आणि विकेट किपर सोडून 4 क्षेत्ररक्षक असणं गरजेचं आहे. म्हणजे व्यूअरसला जर आपण बघितली 4 आणि 5, 4 and 5. अब देखना है कि कहाँ फील्डर लगाए और कहाँ ना लगाए, ये अच्छी सोच है। इसमें आपको क्लास क्रिकेट देखने को मिलता है। इसमें वो शॉट जो कहीं छुप गए थे वो उभर कर आते हैं। मेरे साथ इस वक्त वॉइस ऑफ महाराष्ट्र मराठी के डॉक्टर गवली सर हैं, कंप्यूटर कमेंटेटर सुभाष धुमाल हैं, संदेश पाटिल, रोहन पाटिल, यस, हार्ट ऑफ गोरसई हरेश केणे, आपण कुठे असाल तर आपल्याला म्हणजे मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. संदेश वखारे यांच्याकडनं आपल्याला आमंत्रण देण्यात येत आहे. इस मरतबा फ्लिक किया हवा में, पीछे खिलाड़ी, बहुत बड़ा झटका लगता हुआ श्याम चौधरी आउट। बहुत बड़ी विकेट। यस, हार्ट ऑफ गोरसई हरेश केणे, आपण कुठे असाल तर आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक एवन जोडीचे संदेश वखारे यांच्याकडून आपल्याला आमंत्रित करण्यात येते, कारण आपण हे मैदानासाठी खूप अपार मेहनत घेतलेली आहे. आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. काफी जंगजू खिलाड़ी जिनको मैं कहता हूं, हरेश केने, और इस ग्राउंड को बनाने में क्या कैच लिया डीप में खड़े खिलाड़ी ने। प्रतीक पाटिल को पता था कि ये श्याम चौधरी का कैच है। नए बैट्समैन भिवंडी के 360 डिग्री मैन एबी डिविलियर्स, गैसुद्दीन शेख। आपण एबी डिव्हिलियर्सचा उल्लेख या ठिकाणी केला, पण मात्र यानंतर एबी डिव्हिलियर्स मैदानावर दिसणार नाहीये ही नक्कीच चांगली बातमी नाही क्रिकेटर्ससाठी, कारण यापूर्वी त्यांनी घोषणा केली होती आंतरराष्ट्रीय खेळाडू निवृत्तीची, पण आता मात्र IPL मध्ये सुद्धा खेळताना दिसणार नाहीत एबी डिव्हिलियर्स, कुठल्याही स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार नाहीत. इट्स अ बिग ब्लो टू द ऑल क्रिकेटर्स. आय थिंक देखिए, जिस तरह सचिन तेंदुलकर के बाद कोई सचिन तेंदुलकर नहीं आया, उस तरह एबी के बाद कोई एबी नहीं आ सकता। इस तरह के जो खिलाड़ी हैं वो एक ही बनते। खेल की शुरुआत होती भी बहुत बड़ी विकेट अख्तर शेख ने हासिल की है, क्योंकि श्याम चौधरी कभी भी गेयर बदल सकते थे, नए बैट्समैन गैसुद्दीन शेख, लेकिन सचिन भोयर बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। कुल मिलाकर 5 गेंदों का सामना किया और 9 पे बल्लेबाजी कर रहे हैं। अख्तर शेख विकेट टेकर गेंदबाज कहे जाते हैं। ओ बढ़िया गेंद और बोल्ड कर दिया, गैसुद्दीन शेख 0 पे आउट। दिस इज द बिग ब्लो। बहुत बड़ी विकेट, गैसुद्दीन शेख आउट होके जा रहे हैं 0 का चश्मा पहन के, और अख्तर शेख BRPL के हैट्रिक की तरफ। ये वही अख्तर शेख है जिन्होंने करेश मात्रे के शो रोटरी प्रेसिडेंट कप के पहले ओव्हर में 4 गेंदों पर 4 विकेट लिए थे। यस, ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती ती विकेट प्राप्त करून दिलेली आहे. 0वर बाद झालेल्या गॅसुद्दीन शेख मिस्टर 360 डिग्री. इट्स अ बिग ब्लो, बिग ब्लो, एक मोठा धक्का असणार आहे तो किंग्स 11 फ्रीट अँड सिल्के ब्रदर्स संघाला, आरके फ्रीट्स अँड सिल्के ब्रदर्स संघाला. नए बैट्समैन बहुत ही झिंझारू क्रिकेटर, लड़ाऊ क्रिकेटर अक्षय टेटे, बहुत बड़े ऑलराउंडर है, लेकिन दबाव में आती हुई इस वक्त आरके फ्रीट अँड शिल्के ब्रदर्स। मित्रांनो, काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे ते आमचे माननीय विकास अग्रवाल साहेब, जे आमच्या श्रीमती राणीताई अग्रवाल मॅडम यांचे सुपुत्र आहेत, सिनियर प्रेसिडेंट हेल्थ केअर कंपनी अमेरिका, यांचं काही क्षणातच काही वेळातच आगमन होणार आहे. अख्तर शेख हैट्रिक गेंद, ओ बाल बाल बच गए वहां पर। टिप्पा खाने के बाद थोड़ी नीची भी गेंद रही थी, और अक्षय टेटे ऑन दी राइज खेलना चाहते थे, किस्मत वाले रहे कि गेंद बल्ले के करीब से चली गई विकेट कीपर के पास। अख्तर शेख इस मरतबा बैठक शॉट खेलने की कोशिश अधूरे मन से, वहां पर देखना है, अभी भी अपील हो रही है, लेकिन
नट आउट घोषित दिया। इसे कहते हैं उत्साह में ज्यादा। और टोकन अपील कहा जाता है क्रिकेट में, इस तरह की अपील को मानो आपको टोकन दिया गया। ऍब्सोल्युटली उत्साह जास्त दिसला, आत्मविश्वास मात्र कमी होता, पण उत्साह जास्त दिसला अपील करण्यामध्ये. बहुत ही खूबसूरत। अब सुबह तो नहीं हम कह सकते, दोपहर की तरफ हम बढ़ रहे हैं। ठेठे को बढ़िया गेंद, कहीं ना कहीं अख्तर शेख ने अपने पेस को कंट्रोल किया है। वेरिएशन गेंद में देखा जा रहा है, इसलिए वैरायटी गेंदबाजी हो रही है। ऍब्सोल्युटली, कारण एक चांगला गोलंदाज हाच म्हणावा लागेल. प्रत्येक चेंडूमध्ये जो बदल करतो, व्हेरिएशन करतो. भारताचा बिशन सिंग बिधी असा एक गोलंदाज होता. एखादा कॉइन जर ठेवला असेल फलंदाजाच्या ठिकाणी, कॉइनला सुद्धा वेध करण्याची क्षमता भारताची बिशन सिंग बिधी यांच्याकडे होती. इट हैज बीन अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम अख्तर शेख, मेंटेन ग्रेट लेंथ एंड लाइन। सबसे बड़ी बात है लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा है उनका। निकल के मारा है, फ्रंट फुट पुल स्ट्रोक, गैप में 4 रन। ये एबी डिविलियर्स करते थे, अगर वो फ्रंट फुट पे कमिट हो गए तो वहीं से चौका लगाते थे। अख्तर शेख का अच्छा ओवर, सिर्फ 4 रन दिए और 2 विकेटें ली, और वो भी विकेट किसकी, शाम चौधरी और गैसुद्दीन शेख। 3 ओवर की समाप्ति, 26 रन। लेकिन दोस्तों हम पहला मैच कर रहे हैं, इसलिए हम आकलन नहीं कर सकते कि आउटफील्ड किस तरह है, पिच किस तरह खेलेंगी, लेकिन जो भी खेलेंगी वो बीआरपीएल के लिए सुपर हिट रहेंगी। यस, ड्रिंक सीटरला असणार आहे. 12th मॅननी पाण्याची व्यवस्था करायची आहे. लगेचच जायचं आहे मैदानात. एक छोटासा 2 मिनिटाचा ड्रिंक सीटरला असणार आहे. यस, जिसने किसी को प्यार से पानी पिला दिया उसने समंदरों को भी नीचा दिखा दिया। और ये ना कहिए कि शिकवा कोई दरिया के रवानी से नहीं है, रिश्ता ही मेरा प्यास का पानी से नहीं है, लेकिन हम आपको रिश्ता जोड़ देते हैं O2 लाइव पानी से। अगली 2 टीमें टॉस के लिए तैयार हैं। टॉस बॉक्स में यस, एबीसी कंस्ट्रक्शन पडगाव व अग्री राजा प्रतिष्ठान पोगाव दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस साठी तयार राहायचंय. बड़ा मुकाबला भी अगला रहेगा, जहां पर हरफन मौला खिलाड़ी भावेश पवार, प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट को आप देखेंगे। यस, एबीसी कंस्ट्रक्शन पडगाव हा अभिषेक चंदी यांचा संघ आहे आणि अग्री राजा प्रतिष्ठान पोगाव हा तेजस्वी पाटील यांचा संघ आहे. दोन्ही कॅप्टननी टॉस साठी तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅच. ये नहीं भूलना चाहिए कि पड़गाड़ उसके परिसर का क्रिकेट काफ़ी फला फूला है। आपने देखा कि टीडीपीएल को पीडीसी ने जीता है, और अभिषेक चंदे की जो टीम है एबी कंस्ट्रक्शन, उसमें कई नामचे खिलाड़ी हैं। इतनी आसान डगर नहीं रहेंगी अग्री राजा पोगांव के लिए। हालांकि माना भावेश पवार है, हालांकि माना बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट संतोष मडवी है। नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी जेव्हा 6व्या षटकाला सुरुवात होईल तेव्हा दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. अन्यथा जो कॅप्टन येणार नाही त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. 6व्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टनने येऊन बसायचं आहे. हमारे बीच किंग्स 11 कशोले के स्पॉन्सर ओनर आ चुके हैं. यस, राहुलजी कसेवले यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. देखिए, आपकी शुभकामनाएं सभी की एक साथ दी जा रही है। रनिंग कमेंट्री में किसी की भी हम ऑल द बेस्ट नहीं पढ़ेंगे, प्लीज। खेल की शुरुआत वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर के साथ।
पहिला चेंडू आणि पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि सरळ निघून गेला. वेध घेतला यष्टी रक्षकाचा. निर्जावर चेंडूची समाप्ती. धावसंख्या थांबलेली आहे 26-26. दोन संघामधील सामना किंग्स 11 RHV कसिवले 491 जाणवल विरुद्ध आरके फ्रीट अँड सेल्के ब्रदर्स. नाणेफेक हरल्यानंतर आरके फ्रीट अँड सेल्के ब्रदर्स फलंदाजी करताना. पराग याला पुन्हा एकदा चेंडू थोडासा उजव्याच्या बाहेरचा होता. जागेवरनं चॉप करण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. सलामीवर सचिन अजून खेळतोय आणि नॉन स्ट्रायकर अक्षय. दोन षटकामध्ये चांगली सुरुवात बघायला मिळाली, मात्र तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं त्या अख्तर याने. पराग समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला. उजव्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू म्हणता येईल. बाउन्स झाला आणि थोडासा वळला आणि यष्टीरक्षक आता 3 चेंडू हे निर्धाव केलेले आहेत. देखिए थोड़ा अतिरिक्त उछाल था गेंद के पीछे. देखिए ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है आपके तमाम प्यार सराखों पर लेकिन मैसेजेस नहीं पढ़े जाएंगे. इंटरनेशनल लुक. पराग याला फटका खेळलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. Sachin Boyd picks on the off volley and firmly driven lofted stroke, one bounce cross the extra cover for 4. पराग याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला सरळ चेंडू मिडॉनवरला डीप मिडॉनला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मधून होतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते सचिन आज. देखिए गौली सर, सचिन बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, गेंदों को पढ़ रहे हैं. लूज गेंद पर वो अटैक कर रहे हैं और अच्छी गेंदों का सम्मान कर रहे हैं. हालांकि स्कोर बहुत अच्छा है लेकिन विकेटों का जो डिपार्चर है वो ज़्यादा का है. कहीं ना कहीं 60+ की तरफ देख रही होंगी. 3/31 धावसंख्या आपण पाहतोय. पराग पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जवळपास 10 ते 12 पावलांचा रनअप. यामध्ये डाऊन दी ग्राउंडचा फटका. मध्ये चेंडू हवेत आणि लॉंग ऑफला एक चांगला झेल. जब पैरों में गेंद रहती गौली सर तो ताकत नहीं मिलती शॉट खेलने के लिए. हालांकि हेलीकॉप्टर के अंदाज में खेला था. आपके कलाइयों में बहुत ताकत होना चाहिए इस तरह के शॉट के लिए. और आखिरकार लॉन्ग ऑफ पे आउट हुए अक्षय टेटे. नए बैट्समैन सचिन गायकॉड, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूँ कि ये जो सचिन गायकॉड है ना, इनके सामने ना हवा काम करती है ना दवा काम करती है. तर चौथा फलंदाज बाद झाले. धावसंख्या 31. दोन षटकांचा जेव्हा खेळ संपला होता धावसंख्या 22 होती. असं वाटत होतं की 60चा आकडा पार होऊ शकतो सहजगत्या. परंतु अख्तर याने अप्रतिम गोलंदाजी केली. कमबॅक केलं. त्यानंतर पराग सुद्धा एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. नए बैट्समैन दोनों सचिन है, सचिन भोयर और सचिन गायकॉड. ओवर समाप्त होते हुए इस वक्त 4 स्कोर है 31 रन. आपका प्यार सर आंखों पर हम एवन जोड़ी तक पहुंचाएंगे, लेकिन क्योंकि इंटरनेशनल लुक देना है इसलिए किसी का भी मैसेज नहीं पढ़ा जाएगा. चेंज इन बॉलिंग नाउ. मेरे ख्याल से लोकल बॉय को बुलाया गया है गेंदबाजी के लिए. दरम्यान या ठिकाणी आगमन होते विवेकजी कशिवले तसेच राहुलजी कशिवले जे विद्यमान सरपंच आहेत जानवल खांडवलचे, तसेच हर्षदजी कशिवले. मी आपणास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आपण पाहतोय जो संघ खेळतोय तो किंग्स 11 RHV कशिवले 491 जाणवल त्यांचा संघ खेळताना आपण पाहतोय. पहिला चेंडू बॅट पुढला येऊन कट केलेला फटका. चेंडूच्या डीप कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. यस, मोनिस इज देयर एट डीप एक्स्ट्रा कवर. चेतन पाटिल, अ लेफ्ट आर्म स्पिन बॉलर with given by bowler and nicely played by Sachin. Now all depend on Sachin Gaikwad. He is the key player.
सचिन गायकवाड़ पे बहुत कुछ डिपेंड करता है क्योंकि इस तरह की स्थिति के वो बहुत अच्छे बैट्समैन है। चेतन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ. धावसंख्या 32, 4 बाद 32. याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. थोडासा खाली राहिला होता चेंडू. शेवटच्या क्षणी चेंडूवर नजर ठेवली आणि हलक्या हाताने ढकलला चेंडूला, डिफेन्स केलं आणि त्याच्यावर एक धाव पूर्ण केली सचिन याने. देखिए गवली सर, सबसे बड़ी बात है कि चेतन मैन फ्रॉम चावेंद्रा, उनकी गेंदबाजी हमेशा से ऐसी रहती है ऑफ स्टंप और उसके करीब। आपने देखा दोनों गेंदों पर बैट्समैन को मजबूर किया बैकफुट पे जाने के लिए। चेतन याला मात्र लॉफ केलेला आहे, स्लॉक केलेला आहे आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी दूर जातोय. षटकार. टिपिकल सचिन स्ट्रोक। और ये आप देख सकते हैं कि गेंद जा रही है, जा रही है, जा रही है, सजनी गई साजन के घर। 6 रन। एकोणचाळीस धावा झाल्यात. आता मात्र एक धावसंख्येला वेग मिळतोय. 39, 4 बाद 39. कमेंटेटर सुनील पाटिल भी हमसे जुड़ चुके हैं। ये शो ही कमेंटेटर का है। नाही, नक्कीच एवन जोडीच्या खांद्याला खांदा लावून रोहन पाटील आणि सुनील पाटील यांची सुद्धा मेहनत विसरून चालणार नाहीये. खूप मेहनत घेतलेली आहे. आणि कॉमेंटेटर सुभाष धमाल यांच्याविषयी आपण बोलू तितकंच थोडं आहे. 39 रन, वन मैन आर्मी का रोल अदा करें सचिन। इस मरतबा कंट्रोल पुल शॉट है, जमीन के सारे आउटफील्ड में गई है। 1 रन राहुलजी बना है। कशिवले, तसेच विवेकजी कशिवले, हर्षदजी कशिवले, राहुलजी कशिवले विद्यमान सरपंच आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. त्याचा संघही खेळताना आपण पाहतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एवन जोडीच्या वतीने मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अँड सुस्वागतम. 22 पे बल्लेबाजी कर रहे हैं सचिन भोयर। चेतन याला पुन्हा एकदा लॉफ्ट. व्हाट अ शॉट. ताकदवर फटका खेळलेला आहे आणि चेंडू यावेळेला मात्र ते डीप वाईडिश मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. इनके सामने ना हवा काम करती है ना दवा। सिक्सर से 7 पे पहुंचे सचिन गायकवाड़, लेकिन अभी भी 46 एंड आई थिंक आरके फ्रीड एंड शिल्के बर्दर लुकिंग 60+ फ्रॉम ईयर, क्योंकि ये 2 बैट्समैन बहुत ही ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। कमाल की बल्लेबाजी कर रहे सचिन भोयर। 21 पे है। एक और आसमान में तान दिया है। क्या मैदान के बाहर नहीं, अंदर यश पाटिल को यश मिलता हुआ। बारे में गवली सर, समय पे गिरने वाला विकेट। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा जो प्रयत्न केलेला होता, मात्र क्लिअर करता आलेला नाही मिड विकेटला. यश याला माहिती होतं की कदाचित आज झेल सोडला तर महागा ठरू शकतो आणि एक चांगला झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. आंतरराष्ट्रीय खेळावर जर आपण नजर टाकली पाहता येईल. आपण वळूया थोडं स्वागताने सन्मानाकडे. पांच ओवर की समाप्ति 46 रन में। यस, युवा नेते आमचे सन्माननीय वीरेंद्रजी चोरगे यांचे या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय दयानजी चोरगे साहेब जे ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, यांचे सुपुत्र आहेत वीरेंद्रजी चोरगे, हे सुद्धा युवा नेते आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान एवन जोडीला मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे.
बिरेनजी चोरगे यांचं स्वागत आणि सन्मान युवा नेते आहेत आणि खास करून आमचे सन्माननीय दयानजी चोरगे साहेब ते ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे सुपुत्र यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. अजय येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 46 धावा झाल्या आहेत. आ गए अरफन मौला खिलाड़ी प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट भावेश पवार वेलकम. अजय षटकातील पहिला चेंडू घेऊन याला मात्र पोलचा फटका खेळलेला आहे आणि पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. फ्लॅट 6. पन्नास धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. अर्धशतक पटकावलं जात आहे पहिल्या सामन्यामध्ये. और 50 में 28 पे बल्लेबाजी कर रहे हैं द मैन फ्रॉम शेलार सचिन भोयर. 14 गेंदे 28 रन. वन मैन आर्मी अकेले डट के मुकाबला कर रहे हैं इस वक्त गेंदबाजी का किंग 11 RHV कशोले 491. 52 जानवर. 52 धावा झाल्यात. 52 आणि आपण बघितलं 28 धावांवर खेळते 14 चेंडूचा सामना केलेला आहे सलामीवीर सचिन. हे फार महत्वाचं असतं. मोठी धावसंख्या जर उभी करायची असते 1 has to play अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबणं गरजेचं असतं आणि एक वेगवान पार्टनरशिप होणं सुद्धा गरजेचं असतं. अजय मैन फ्रॉम भडोडी यामध्ये स्लॉक केलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. झेल सुटतोय आणि हा षटकार. मौका भी दिया, छक्का भी दिया, लेकिन इस तरह के शॉट को मस्तक पे दस्तक कहते हैं. बिल्कुल सर पे दस्तक दी थी वहां पर. और स्लॉक स्वीप के तो वैसे भी सचिन भोयर माहिर खिलाड़ी है, लेकिन क्या गजब की बल्लेबाजी करे. व्हाट अ स्टार्ट फ्रॉम सचिन भोयर. ही इज ऑन 34 वन मैन आर्मी. ऍब्सोल्युटली. आणि षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. 58 धावा झाल्या आहेत आणि आता मात्र 60चा पल्ला पार होऊ शकतो. 60च्या पुढे धावसंख्या गेली तर एक चांगलं लक्ष्य ठरू शकेल. अगली 2 टीमों के कैप्टन को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. AB कंस्ट्रक्शन पड़गा और आगड़ी राजा पोगांव. AB कंस्ट्रक्शन पड़गा अभिषेक चंदे ओनर टीम है, कि जबकि तेजस पाटिल ओनर टीम आगड़ी राजा पोगांव. दोनों कैप्टन को रिपोर्ट करना है. हालांकि भावेश पवार आ चुके हैं AB कंस्ट्रक्शन के. OS अभी भी पहुंचे हैं. अभी आप AB के अजय याला पुन्हा एकदा पुलचा फटका खेळलेला. चेंडू मात्र हवेत आहे. या वेळेला मात्र कुठल्या प्रकारची चूक नाहीये. डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल. सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी. एक कैच जरूर छूटा, लेकिन शायद यहाँ पे सचिन भोयर भूल गए थे कि एवरी डे इज नॉट संडे. लेकिन कमाल की बल्लेबाजी. बिग एंड देना चाहिए. 16 गेंदों का सामना किया और 34 रन बनाए. व्हाट इनिंग ही प्लेड. अमेजिंग बैटिंग. और उसमें 1 2 3 सिक्सर और 4 सिक्सर और 1 चौका. ग्रेट इनिंग. देखिए 5वां ओवर जब समाप्त होगा तो दोनों कैप्टन जैसे अभी आए हैं, भावेश पवार और अभिनय पाटिल, ऐसे ही आपको आना है. 5वें ओवर की समाप्ति से पहले आपको रिपोर्ट करना है. ऑल द बेस्ट भावेश पवार एंड ऑल द बेस्ट. मैं जिन्हें OS अभी कहता हूं. अभी पाटिल और भावेश पवार, जबकि आखिरी ओवर चल रहा है. यावेळेला आता फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत सीमारेच्या बाहेर येतो का बघायचं. एक चांगला झेल. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड ऑफ लॉंग ऑफच्या मध्ये बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. ये नेविया की गेंद कुछ अलग ही रंग दिखा रही है पहले मैच में. BRPL के पहले मैच में बहुत कुछ हो रहा है और बहुत कुछ होने की अपेक्षा है. बने रहिए हमारे साथ. डोंट गो वे. BRPL छोड़ के कहीं पे मत जाइएगा. स्कोर इस वक्त 58 रन और हैट्रिक पे आ गए गेंदबाज अजय पाटिल, मैन फ्रॉम भड़ोडी.
तुषार शिल्के 0 पे आउट हुए। नए बैट्समैन केतन घरत, ये भी बहुत मशहूर ऑलराउंडर है। इस विकेट पे केतन घरत की गेंदबाजी, अक्षय ठेठे की गेंदबाजी, गैसुद्दीन की गेंदबाजी देखने का अलग ही मजा रहेगा। हॅट्रिक पूर्ण करते का बघायचंय। ये ओवर देखिए, पहले 2 गेंदों में 2 सिक्सर आए, बाद में 2 गेंदों पे 2 विकेट। इसीलिए तो क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल कहा जा रहा है। अजय हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे। विकेट हॅट्रिक, याला फटका खेळलाय, चेंडू हवेत आणि पहिली विकेट हॅट्रिक बघायला मिळते BRPL ची आणि तू पूर्ण करते अजय। शून्य पे आउट हुए मैन फ्रॉम सुरई। पहिली हॅट्रिक पूर्ण केलेली आहे, क्या बात आहे। पहिली हॅट्रिक आणि दरम्यान आगमन होते ते म्हणजे अभिषेकजी चंदे, ABC कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर मालक, तसेच अविनाशजी पाटील। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपल्यास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। वेलकम वेलकम। A1 जोडीच्या वतीने संदेशजी वखारे, त्याचबरोबर मनोजी ठाकरे यांच्या वतीने आपलं BRPL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। अभिषेक चंदे साहब हमारे बीच जुड़ चुके हैं उनके मित्र के साथ। AB कंस्ट्रक्शन पड़गा, पड़गा का नाम PTC जब TDPL की चैंपियन हुई तो पड़गा, देखिए गवली सर, पड़गा और उसका परिसर। अभिषेक हमारे जी अभी काफ़ी जवान है, लेकिन पिछले 40 साल का रिकॉर्ड उठा के देखेंगे तो पड़गा में क्रिकेट और उसके परिसर में बहुत देखा जाता है। अजय याला मात्र बॅकफुल कट केलेला आहे, मात्र स्क्वेअर कटचा फटका तुम्ही शरीरापासून जवळ केलेला आहे, त्यामुळे ताकद झोकली नव्हती। यस, क्योंकि जगह नहीं दी थी, और जब आप शरीर के करीब इस शॉट को खेलते हैं तो आपके शॉट में उतनी ताकत नहीं रहती। अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है, और दोनों कैप्टन आ चुके हैं। कितनी गेंदें बची है? ओवर खत्म हुए, 59 रन है। 60 की चुनौती है इस वक्त किंग 11 RHV कशोले 491 के सामने। आइए अगले टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं। खेलने वाली टीमें AB कंस्ट्रक्शन पड़गे, अभिषेक चंदे फैम टीम, और अग्री राजा पोगांव तेजस पाटिल फैम टीम। टॉस के लिए इस वक्त टॉस बॉक्स में हम आपको लिए चलते हैं डॉक्टर गवली सर के साथ। यस, श्रीमान किशोरजी जामडिया, नॅशनल सेल्स एट कॅपिटल्स फूड, त्याचबरोबर डॉक्टर जयरामजी लुला, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, त्याचबरोबर श्री रोहितजी साळवेजी, अध्यक्ष उल्हासनगर काँग्रेस कमिटी, तिन्ही मान्यवरांना मी विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होणार आहे। ABC कंस्ट्रक्शन पडगा, खूप खूप स्वागत आहे। त्याचबरोबर अग्रिराजा प्रतिष्ठान पोगाव भावेश, खूप खूप स्वागत आहे। टॉस होईल, 6 षटकांचा सामना असणार आहे। बॉलिंग यस, आणि हेड आलेला आहे। अग्रिराजा प्रतिष्ठान पोगाव संघ कर्णधारांनी टॉस जिंकलेले सर्व मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय। पुन्हा एकदा आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय। भावेश, सर्वप्रथम तर दोघांचे मी अभिनंदन करणार आहे, स्वागत करणार आहे, कारण एक ऐतिहासिक स्पर्धा आहे भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग। पहिल्यांदा अशी स्पर्धा होती भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग, बरेचसे लीग स्पर्धा झालेल्या आहेत, नाणेफेक जिंकलेली आहे। पहिला प्रश्न असा आहे की प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं या स्पर्धेविषयी? खूप चांगलं असं वाटलं, आणि पहिल्यांदा टुर्नामेंट होते म्हणजे खूप चांगलं असं आयोजन केलं संदेश वखारे आणि मनोज ठाकरे यांनी, त्यांचे धन्यवाद करतो। नाणेफेक जिंकलेली आहे, 6 षटकांचा सामना, काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण करणार। पाठीमागे काय उद्देश असेल क्षेत्ररक्षण करण्याचा?
2 दिवसा अगोदर पाऊस पडला त्याच्यामुळे थोडा क्लायमेट चेंज, त्याच्यामुळे आम्ही फिल्डिंग करणार. पहिला सामना बघितला असेल, 60 धावांचं लक्ष आहे. मात्र तुम्ही क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात? नो डाऊट भावेश 100% देत असतो, मग फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, अजून कुणाकडनं खूप अपेक्षा असणार आहेत गोलंदाजाकडनं, खास करून जे अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? ट्रम्प कार्ड तर आमच्या टीमचा संतोष मडवी आहे आणि त्याच्याकडून खूप अपेक्षा आहे. एक संघर्ष नेहमीच आपण पाहतो, जीवन एक संघर्ष आहे, पण क्रिकेटमध्ये नेहमीच संघर्ष बघायला मिळतो. बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल तुमच्या सामन्यामध्ये. हां नक्कीच. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. माझे संवाद कॅप्टन आहेत, अभिजित कॅप्टन आहेत एबीसी कन्स्ट्रक्शन पडगा संघाचे. नाणेफेक हारलेल्या, जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण करणार होतो. म्हणजे तुमच्या मनाचे विरुद्ध झालेले आहे, पण क्रिकेट खेळ आहे, आपण सर्वोत्तम जर खेळी केली तर नाणेफेक महत्त्वाची ठरत नाहीये. तुम्हाला सुरुवातीला फलंदाजी करायची, एक मोठी धावसंख्या उभी केली तर समोरच्या संघावर तुम्ही प्रेशर बिल्डअप करू शकता. मग साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून तुम्ही संघावर प्रेशर बिल्डअप करू शकता? आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि खास करून पॉवर प्लेची षटके जे असतात, आपण पाहतोय की पॉवर प्ले षटकामध्ये मोठी धावसंख्या जर उभी केली तर एक फार मोठी धावसंख्येत यश मिळतं. कुणाकडनं अपेक्षा आहेत इनिशियल ओव्हरमध्ये एक चांगली धावसंख्या उभी करण्यामध्ये? प्रथमेश आहे, दीपेश आहे, त्याच्यानंतर बिंदास आहे, त्यांच्याकडून खूप अपेक्षा असेल. कसं वाटलं आयोजन? हे जे आयोजन केलेलं आहे, अप्रतिम आयोजन जे केलेलं आहे BRPL, खूप चांगलं आहे आणि खेळायला खूप मजा येईल. मग नक्कीच एक संघर्षपूर्ण मिळेल. नक्की. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो दुसरा सामना होणार आहे त्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून आगरी राजा प्रतिष्ठान पोगाव संघ कर्णधार भावेश पवार यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एबीसी कन्स्ट्रक्शन पडगा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. सामना सुरू होणार आहे, दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतोय आणि घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ऑल दी बेस्ट उद्धव कॅप्टन. धन्यवाद डॉक्टर गवली सर. BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग के पहले दिन आपका हार्दिक स्वागत है. आज मंच पे कहीं दिग्गज व्यक्ति बैठे हुए हैं और प्लेस स्टैंड में प्लेयर बैठेगा और उनका ओनर बैठेगा और कोच बैठेगा, अथवा कोई भी बैठा तो विदाउट अनाउंसमेंट आपको पैनलाइज किया जाएगा. ये आपकी जिम्मेदारी है कि आप वॉलेंटियर्स को बताएं कि दर्शक अगर बैठा है तो उसको हटा दें. दर्शकों के लिए बहुत अच्छे हमने स्टैंड बनाए और BRPL में आप सभी का हार्दिक स्वागत है. A1 जोड़ी संदेश वकारे, मनोज ठाकरे, डॉक्टर गवली सर, सुभाष धुमाल और कपिल पाटिल की तरफ से, और भारत रत्न राजीव गांधी स्पोर्ट्स ऑर्गेनाइज BRPL का आरंभ मुकाबला 60 का लक्ष्य है किंग 11 RHV कशोले के सामने. गवली सर, क्या लगता है 60 पहले ओवर में हमने देखा था कि गेंदें थोड़ी बहुत शरारत कर रही थी, रुक कर आ रही थी. BRPL का दूसरा मुकाबला जहां पर भावेश पवार आगरी राजा पोगांव ने टॉस जीता है और AB कंस्ट्रक्शन पड़गा को बल्लेबाजी की दावत दी है. सरदर्द वाले बैट्समैन दीपेश माली हमसे जुड़ चुके हैं. वेलकम लाइन ऑफ मानकोली. जबरदस्त मुकाबला रहेगा दोस्तों, कहीं भी मत जाइए. दीपेश माली एक तरफ तो एक तरफ भावेश पवार. एक गोष्ट आहे की 60 धावांचं जे लक्ष्य आहे, कारण आपण पाहतोय आस्किंग रन रेट आवश्यक धावगती 10 धावांची आहे, पण एक गोष्ट महत्त्वाची असते की जेव्हा मोठ्या धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा असतो तेव्हा पहिली जी पॉवर प्लेची षटके आहेत यामध्ये एक चांगली सुरुवात करणं फार गरजेचं असणार आहे आणि कुठलाही फलंदाज बाद होणार नाही याची काळजी या ठिकाणी तुम्हाला घ्यावी लागेल. या उलट क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे या संघाने जर पहिल्या 2 षटकामध्ये अर्ली ब्रेक थ्रू फलंदाज जर लवकर बाद केले आणि किफायती गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये तर ते समोरच्या संघावर मात्र विजय मिळू शकतात. देखिए, इस तरह का जो लक्ष्य रहता है, आप 70+ को चेस करते हैं तो आपकी रणनीति अलग रहती है, आप अंडर 50 को चेस करते हैं आपकी रणनीति अलग रहती है. इस तरह का जो टोटल रहता है ना, थोड़ा घातक रहता है. बैट्समैन सोचता है शॉट के लिए जाऊं, सिंगल डबल के लिए जाऊं, और जाने से पहले ही गाड़ी छूट जाती है. आमच्या समालोचक परिवारचे पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार यांचं सुद्धा आगमन झालेलं, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सुनील पवार, 2006 में गवली सर आप मेरे साथ आए, 2007 में संदेश पाटिल भिवंडीकर और सुनील पवार मुझसे जुड़ गए, 2014 में 12 में अजय गरज जुड़े थे, 2015 में सुभाष धुमाल,
खेल की शुरुआत बैक टू क्रिकेट नाउ 60 इज द टारगेट इन फ्रंट ऑफ किंग 11 RHV Kashole. The Kashole brothers with us. Welcome once more. AB Constructs proprietor Abhishek Chande with us. Is going to be the left arm bowler Mayur Kene, local boy. I think local ATM used by the fielding side, RK Freet and Shilke Bardas. Mayur Kene, facing him batsman Pratik Patil. Pratik Patil is the one of the great all-rounder and Atish Patil. Yes, everybody ready now is going to be Mayur Kene. First ball facing him Pratik Patil. First mandatory power play, short third man, short fine leg, point cover, mid off, mid on. This time a lovely looking on drive, straight to deep mid wicket. With the stroke batsman through for one, Sachin Bhoir is there. So Pratik Patil of the mark with single and one for no wicket. एक चांगला फटका बघायला मिळाला, मात्र सरळ गेला होता मिड विकेटला, डीपला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि एक सुरुवात झालेली आहे, शुभारंभ झालेला आहे. 60 धावांचं लक्ष्य आहे. Mayur Kene now facing him a run machine of Wal Atish Patil, one of the stylish stroke player for Atish Patil. Two men patrolling right on the boundary, man at mid wicket orthodox and long on. This time pull but does not get elevation behind his stroke. Meanwhile batsman gets one. पवित्रा घेतला होता, थोडासा पुढे आलेला होता, खेळण्याचा जो प्रयत्न केला होता, टायमिंग साधता आलेलं नव्हतं, त्यामुळे चेंडू हा सीमारेच्या बाहेर जाऊ शकलेला नाहीये. मात्र एक धाव मिळते, एका धाव्याने खातं उघडतोय आतिश. And here we watch Mayur Kene. This time once more cross batted his stroke. I think ball is not coming rapid on the bat. Not easy batting on this type of wicket. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना सुद्धा ही स्थिती बघायला मिळाली होती पहिल्या षटकामध्ये, पण सचिन भोईर यांनी खेळपट्टीवर टिकून राहून मात्र फटकेबाजी केली आणि एक डावाला आकार दिला होता. देखिए तमाम चाहने वालों का शुक्रिया. मैसेजेस किसके इसीलिए नहीं पढ़े जाएंगे कि हम इंटरनेशनल लुक दे रहे हैं. ये गोज मयूर केने. Oh, beauty, beauty. Best batsman, best wicket keeper. Need a direct hit there. They threw for a cheeky single by signal from umpire. कदाचित डायरेक्ट हिट लागला असता तर पंचाला त्या ठिकाणी विचार करावा लागला असता, पण नेम साधला गेला नाही. एक धाव मात्र मिळते पायच्या रूपाने. इसीलिए तो कहते हैं कि आपकी किस्मत खराब हो, आप ऊंट पे भी बैठो तो आपको चूटी काटे. Here we watch Mayur Kene. Left arm over the stumps. This time punch very hard over the infield through the extra cover fence. We wait for umpire signal. 4-6. एबीसी कंस्ट्रक्शन जे काही प्लेयर्स आहेत, कृपया आपण व्हीआयपी कक्षासमोर यायचं आहे. एबीसी कंस्ट्रक्शन. Six runs. Great stroke played by Pratik. Cracking stroke. This time a lovely looking drive. Straight to long off. Enough time, batsman gets another single. 1 to score now. Score is 10
without loss, that marks 11 without loss. That marks end of the first over. I think positive reply from King 11 RHV Kashevle. पण स्थिती जर आपण बघितली सारखीच वाटते, कारण आर.के. फ्रीट शेळके ब्रदर्स संघ जेव्हा फलंदाजी करत असताना सुद्धा 11 धावा झाल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि शेवटच्या चेंडूवर षटकार लागला होता. यावेळेस स्थिती थोडीशी वेगळी आहे. 5व्या चेंडूवर षटकार लागलेला आहे. धावसंख्या मात्र 11 आहे. स्थिती थोडी सारखीच आहे. देखिए अभी भी पहला मैच हम कर रहे हैं, हालांकि धूप काफ़ी खिली हुई है, लेकिन गेंदें कहीं ना कहीं रुक कर आ रही. शॉट को उतना आसान नहीं है अंजाम देना. आप देख रहे हैं BRPL, आप सभी का हार्दिक स्वागत है. हमारे मंच पे जो मोअज़्ज़िज़ मेहमान ऑनरेबल गेस्ट बैठे हैं उनका भी दिल की गहराइयों से हार्दिक स्वागत. आज BRPL की ये जो धूम है आज से लेकर 28 तारीख तक चलती रहेंगी, तो बने रहिए हमारे साथ, कहीं भी मत जाइएगा BRPL को छोड़ के. आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये सुद्धा प्रेक्षकांची सुद्धा खूप गर्दी आहे आणि खास करून GTC च्या माध्यमातून जे स्पर्धा पाहते यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या संख्येने व्ह्यूअर्स बघायला मिळत आहेत. यस, आज हमारे काफ़ी मेहमान और कह सकते हैं कि कांग्रेस का एक मंच नज़र आ रहा है. वो जो कहते हैं कि उनका जिस तरह से यहाँ पर मान सम्मान हुआ है, जिस तरह से उनको आगे किया गया है, अक्षय टेटे स्विंग कर दिया है, गेंद जा रही है हवा के साथ साथ घटा के संग संग डीप स्क्वायर लेग पर 6 रन. अप्रतिम अवतरण फटका ठरवून ठेवला होता. फटका मोठा फटका खेळायचा आणि जवळपास ओव्हरपिच चेंडूला अगदी जागेवर अगदी उजव्या थोडासा बाहेर जाऊन स्वंग केलेला होता आणि चेंडू सरळ निघून गेला होता. डीप मिडविकेट सीमारेच्या बाहेर कुठेतरी दूर जातोय. 6 धावांसाठी षटकार. प्रतीक पाटिल मानो ऐसे बल्लेबाजी कर रहे हैं मानो घर से सेट होकर आए हैं. स्कोर 17 पे पहुंचा है और आर.के. फ्रीट के लिए अब विकेट बहुत जरूरी हुआ है. अक्षय टेटे एक और उड़न खटोला, स्लॉग स्वीप 6 रन. अंदाजाने फटका केलेला चेंडू तितकासा खराब नव्हता, परंतु AB डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा फटका म्हणता येईल. अगदी थोडासा उजव्याच्या बाहेर गेला. लोअर फुलटा चेंडू होता आणि सरळ भिरकावून दिला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. कमाल का शॉट. प्रतीक पाटिल BRPL में पहले ही गेंद से पीछे पड़ गए टीमों के. स्कोर इस वक्त तेजी से आगे बढ़ता हुआ 23 पे पहुंचा है. चिंतित नजर आ रहे हैं टीम के कैप्टन तुषार शिल्के. हालांकि अक्षय टेटे बहुत ही काबिल गेंदबाज हैं, लेकिन प्रतीक ने भी सोच लिया है. देखिए इस तरह की स्थिति रहती है तो कहीं ना कहीं दबाव में आ जाता है गेंदबाज. 2 सिक्सर लगने के बाद हाथ पांव फूल जाते हैं. त्रिशूल टाइगर हमारे बीच पहुंच चुके हैं और ABC कंस्ट्रक्शन. इस मरतबा स्विच हिट की कोशिश, आउट LBW. घी सीधी उंगली से निकल रहा था, टेढ़ा कर बैठे वहां पे प्रतीक. चा प्रयत्न केला होता. पाकिस्तानचा जेव्हा पराभव झाला त्या पेपरमध्ये एक हेडिंग आली होती, स्कूपच्या फटक्याने पाकिस्तानचा 2 वेळा घात केला. कारण भारताबरोबर सुद्धा 2007चा जो वर्ल्ड कप झाला होता त्यामध्ये स्कूपच्या फटक्याने घात केला होता आणि यामध्ये सुद्धा स्कूपच्या फटक्याने पाकिस्तानचा घात केला. देखिए बहुत अच्छी बात आपने बताई. मिसबाउल हक का वो शॉट जो स्कूप किया था, आउट हुए, पाकिस्तान वर्ल्ड कप हारी, यहाँ भी हारी. लेकिन एक चीज़ सिमिलर है, ऑस्ट्रेलिया के सामने 2015 में जब वहाब रियाज की गेंदबाजी ने धमाल मचाई थी, वॉटसन
बच गए थे। उस टाइम जब कैच छोड़ा था तो वहाँ राहत अली थे और यहाँ हसन अली थे। काफ़ी इंजॉय किया जा रहा है वीआईपी डाइस पे। कांग्रेस के कई दिग्गज नेता हैं जो काफ़ी इंजॉय कर रहे हैं और नीचे एवन जोड़ी मौजूद है। नाही, नक्कीच, कारण आमच्या सन्माननीय राणीताई अग्रवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यांचं संपूर्ण मार्गदर्शन, त्यांची संपूर्ण मेहनत या स्पर्धेसाठी आहे. कारण भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी स्पोर्ट्स क्लब चे त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. यस, हमारी एवन जोड़ी का कहना है कि रानी माँ राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए, ओ बढ़िया यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर थी और छोटी बैकलिप से डिग आउट किया था नए बैट्समैन अक्षय चौधरी ने। देखिए अक्षय ठेठे के पास भी काफ़ी अनुभव है और बहुत ही जंगजू खिलाड़ी हैं और इस तरह की स्थिति में उन्होंने अच्छी गेंदबाजी की है। मी एक उल्लेख केला होता की राणीताई अग्रवाल जे बेस्ट ॲथलेटिक्स सुद्धा राहिलेले आहेत भारताकडून. बऱ्याचशा प्रेक्षकांना माहित असेल, परंतु या ठिकाणी मी उल्लेख करतोय, बेस्ट ॲथलेटिक्स राहिलेले आहेत. यही तो बात है कि आपको अगर फिट रहना है तो आपको स्पोर्ट्स से जुड़ के रहना होगा। आप भी डॉक्टर हैं गौली सर, डॉक्टर के पास जाइए तो एक बात कहता है, सुबह आपको पैदल चलना है। चाहे बीमारी डायबिटीज की हो, चाहे हार्ट की हो, कोई भी हो, सुबह आपको पैदल चलना है। वॉकिंग एंड जॉगिंग इज मोस्ट कंपल्सरी। और इस मरतबा इम्प्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे आतिश पाटिल, लेकिन जोखिम बड़ा रन पूरा करते हुए कहीं ना कहीं लेग बाय का इशारा अंपायर का, आतिश पाटिल थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं। लूज चेंडू होता. खरं तर संधी होती मोठा फटका खेळण्याची चेंडूवर, पण ज्याप्रमाणे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये यश आलं नाही अतिशयास. खिली हुई धूप, ओ बढ़िया गेंद बैठ गई थी, सबमरीन गेंद। 2 सिक्सर खाने के बाद अच्छी वापसी हम देख रहे हैं यहाँ पर। अक्षय ठेठे की 2 ओवर की समाप्ति, रन बने 25। अब 4 ओवर में 35 रन चाहिए गौली सर का साथ निभाने के लिए। अब माइक्रोफोन पे जुड़ते हुए कंप्यूटर कमेंटेटर सुभाष धुमाल। यस, वेलकम सुभाष धुमाल, कॉम्प्युटर कॉमेंटेटर इन कॉमेंट्री बॉक्स. स्वागत आहे सुभाष धुमाल यांच्या माहितीसाठी. 2 षटकांचा सुभाष धुमाल खेळ पूर्ण झालेला आहे आणि 25 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 4 षटकामध्ये 35 धावांची आवश्यकता. म्हणजे सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट तसा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेचा खेळ आहे. अगदी बरोबर. समान स्थितीमध्ये हा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना समान संधी आहे, कारण अजूनही या सामन्याचे चित्र स्पष्ट झालेलं नाही. यस, महेशजी भोईर अर्थात मेसी आमचे संदेशजी वखारे यांचे खास मित्र आहेत, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. उद्घाटन सामना आपण पाहतोय BRPL 2021 मधील. आपण पाहतात भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गिसुद्दीन शेख येतोय गोलंदाजी मार्कवर. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही आणि फलंदाज बाद. It down. करताना दिसला. टायमिंग साधता येतो तर थोडासा फ्रस्ट्रेशन यावेळेला सुद्धा
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि स्टंप आउट म्हणजे स्टंपिंग झालेलं आहे, बाद झालेले आतिश पाटील. अगदी पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. चाचपट खेळताना आपण पाहत होतो. मिनारगावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते जयरामजी भोईर यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एवन जोडीच्या वतीने संदेशजी वखारे त्याचबरोबर आमचे मनोज ठाकरे यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. नवीन फलंदाज मोनिश पाटील आलेला आहे. हट अप गोरसे हरेश केणे आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, कारण संदेश वखारे यांच्याकडनं आपल्याला आमंत्रित करण्यात येते. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हरेश, आपण खूप मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी, हे विसरून चालणार नाही. गेसुद्दीन यावेळी हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय की बाउन्स होतोय आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय. ऑफ कटर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि ही क्षमता आहे गेसुद्दीन कडे. जय बजरंग गोरसे संघाचा मी विशेष आभार व्यक्त करणार आहे. खास करून मुरलीधरजी केणे यांचंही विशेष आभार व्यक्त करणार आहे, कारण हे मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलं. हरेश केणे यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खेळाडू कक्षातून कृपया आपण कुठल्याही प्रकारे आवाज देऊ नका. इट्स अ स्ट्रिक्ट वॉर्निंग. यावेळी द्विधा स्थितीमध्ये हा फाटका खेळलेला आहे आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय. सहज रीतीने आपण पाहतोय मोनिश पाटील याची खेळी संपुष्टात. आला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, चेंडू मध्ये वरच्या हिश्श्याला लागला आणि शॉर्ट स्क्वेअर सोपा, सहज सोपा सुंदर झेल बघायला मिळाला. अगदी बरोबर. द्विधा मनस्थितीमध्ये तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता फलंदाज मार दिया जाय या छोड दिया जाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय यश पाटील. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही स्पर्धा तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे, भिवंडीकरांची आहे, लक्षात घ्यायचंय. त्यामुळे आम्हाला एक सहकार्य करायचं आहे, कारण भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग म्हणजे ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांची आहे. हे एक गोष्ट फक्त आपण लक्षात ठेवा, आपल्या सर्वांसाठी ही स्पर्धा आहे, त्यामुळे आम्हाला एक सहकार्य करायचं आहे. मात्र सामना करेल फलंदाज अक्षय चौधरी, मॅन फ्रॉम रानाल. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे कव्हर पॉइंट रिझनकडे. एका धावेसाठी छोट्या बॅकेटचा वापर यावेळी गवळीसर करताना दिसतोय फलंदाज अक्षय चौधरी. ऍब्सोल्युटली, कारण पहिल्या सुरुवातीला त्यांनी ठरवलं होतं की मोठा फटका खेळायचा. बघितलं की चेंडू चांगल्या प्रकारे येतोय, ब्लॉक होल मध्ये येतोय, अगदी हलक्या हाताने केलेले लोअर बॉटम हँडल पुश टू शॉर्ट कव्हर आणि त्याच्यावर एक धाव पूर्ण केलेली आहे. सिंगलने धावसंख्या वाढते, धावसंख्या 26. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, बचात्मक पद्धतीने हा फटका केलेला आहे. जोपर्यंत बॅकवर्ड पॉइंट रिझनमध्ये शॉटला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज यश पाटील आणि एका धावेने आपलं खातंही उघडतोय. सुभाष, तुम्हाला क्रिकेटचं एक सूत्र आहे की चांगला चेंडूचा सन्मान करायचा, खराब चेंडूचा समाचार घ्यायचा. चांगला चेंडू असेल तर त्यावर लाईफलाईनचा वापर करायचा, कारण मुंबईची लाईफलाईन बेस्ट आणि लोकल आहे आणि क्रिकेटची जी लाईफलाईन आहे ती एकेरी आणि दुहेरी धाव आहे. त्यामुळे तुम्ही सन्मान करा, खराब चेंडूचा समाचार घ्या, सीमारेषेचा रस्ता दाखवा. यावेळी अप्रतिम चेंडू औषध ऑफ स्टंप, एक हलकासा अपील तिथे पाहायला मिळतोय. मात्र अपीलमध्ये हुस्ता जास्त, आत्मविश्वास कमी. पंच म्हणून आपण पाहतोय की सुबोध गडसे, त्याचबरोबर प्रसाद सहस्रबुद्धे, आमचे तिसरे पंच मुन्ना पठाण, अगदी नामांकित पंच आहेत आणि एक फार मोठ्या स्पर्धेचा खूप अनुभव पाठीशी आहे. कित्येक स्पर्धा मी बघितली होत्या. TDPला सुद्धा पंच म्हणून या दोन्ही पंचांनी कामगिरी पार पाडली होती. मुन्ना पठाण इतर ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये होते.
पण एक नामांकित पंच म्हणून या स्पर्धेसाठी आम्हाला उपलब्ध झालेले आहेत. ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, आमच्या मान्यवर कक्षातील सर्व मान्यवर या सर्वांचं मी, तसेच खास करून GTCच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत या सगळ्यांचं मी BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आमच्या सन्माननीय राणीताई अग्रवाल मॅडम, तसेच आमची A1 जोडी संदेश वखारे, मनोज ठाकरे यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो वेरी वार्म वेलकम टू एवरीबडी. एक गोष्ट लक्षात घ्यायची, थोडी डिसिप्लिन ठेवायची आहे. सामना संपल्यानंतर प्रत्येक खेळाडूने रॉ मध्ये यायचं आहे, सेकंड करायचं आहे. सामना संपल्यानंतर दोन्ही कॅप्टनना ही या ठिकाणी सूचना आहे, हस्तांदोलन करूनच मैदानात जायचं आहे, मैदानाच्या बाहेर यायचं आहे. आणि नेक्स्ट मॅच जे क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षकांनी जाताना रॉ मध्ये जायचं आहे, एका लाईन मध्ये जायचं आहे, क्षेत्ररक्षण करण्यासाठी रॉ मध्ये जायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे. यानंतर होणारे सामने आणि जो सामना सुरू आहे, सामना संपल्यानंतर आपण पाहतोय IPL किंवा आंतरराष्ट्रीय खेळामध्ये, वर्ल्ड कप मध्ये पाहतोय 1975ला वर्ल्ड कपला सुरुवात झाली होती. तर आपण पाहतोय की रॉ मध्ये यायचं आहे, सेकंड करायचं आहे, हस्तांदोलन करूनच आपण मैदानात यायचं आहे आणि मैदानाच्या बाहेर जायचं आहे. कारण डिसिप्लिन इम्पॉर्टंट. कारण आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बघितलं होतं खेळताना. मला तर नक्कीच खूप अभिमान वाटतोय की त्यांना मी खूप जवळून बघितलं होतं. खास करून 1989 मध्ये औरंगाबाद युनिव्हर्सिटी मैदानावर सामना झाला होता. खूप जवळून पाहण्याचा मला योग आला होता मास्टर ब्लास्टरना. तर डिसिप्लिन ठेवणं फार गरजेचं आहे. डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट. चौथं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन घरात दूरवरच्या टोकावरून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी समोर खेळलेला आहे, अगदी उभ्या चेंडूला भिरकावून दिलेला आहे, सीमा पार, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. मिळालेला आहे. हा फटका जेव्हा जातो तेव्हा क्रिकेटमध्ये याला सुरक्षित फटका संबोधला जातं. कारण कुणालाही संधी नाही, लॉंग ऑफला संधी नसते, लॉंग ऑनला संधी नसते. फक्त बघायची भूमिका. दोघेही किती वेगात चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. अगदी बरोबर. सेफ स्ट्रोक आपण पाहतोय यश पाटील याच्या बॅटमधून. यावेळी चेंडूला कव्हर रिजनमध्ये टोलूला एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 34 धावा. जे आव्हान आहे ते 60 धावांचं आणि 60 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय किंग 11 अरिस्फे कशिवले 491. यस, हरिभक्त पारायण आनंदभाऊ ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपल्यास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच हरिभक्त पारायण कालुरामजी ठाकरे साहेब आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. BRPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत. यावेळी मात्र बीट होतोय, एक्स्ट्रा रक्षकाने चेंडू जातोय सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. आत्ताच आगमन झालेलं आहे. हरिभक्त पारायण आनंदभाऊ ठाकरे साहेब जे आमचे सुभाजी ठाकरे यांचे पिताश्री आहेत. तसेच यावेळी चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मग चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली सचिन आणि फलंदाज बाद होतोय झेलबाच्या रूपाने
अक्षय चौधरी याची केली संपुष्टात. तसेच काळूरामजी ठाकरे यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झाले. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 38 धावा, 60चं लक्ष आणि 60 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय RK फ्रीट सेल्के ब्रदर्स या संघाविरुद्ध किंग 11 अरेच विकशिवले 491 जानवल. अग्रियाजा प्रतिष्ठान फोगावचे ओनर सर्वे सर्वा आणि क्रिकेटशी ज्यांचं खूप अतूट नातं आहे असे आमचे सन्माननीय तेजसजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. यस तेजसजी पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्यास विनंती आहे आमच्या A1 जोडीच्या वतीने संदेशजी वखारे मनोजी ठाकरे यांच्या वतीने आपल्यास विनंती करतो की आपण आपल्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न यायचं आहे. यस वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. अग्रियाजा प्रतिष्ठान फोगाव संघाचे ओनर तेजस्वी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम सुस्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सोबत मानस मानस वेलकम. यावेळी ॲडोवॅटने चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा डीपला पाहायला मिळतोय सचिन भोईर मॅन फ्रॉम सेलार याच्याकडून. आणि तोपर्यंत फक्त एकच धावेवर समाधानी फलंदाज. एका धावेने धावसंख्या हळूच पुरू शकते. धावसंख्या सिंगलने वाढून झालेली ती धावपलकर 39 धावा. अजूनही समीकरण जर बघितलं तर 13 चेंडू शिल्लक आहे. त्याने 13 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अजूनही सामना संघर्षपूर्ण आहे. काही होऊ शकतं. 13 चेंडू आणि 21 धावा. काय फटका खेळलेला आहे. हुकचा फटका आणि चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. दर्जेदार षटकार. महेंद्र मागे आणि महेंद्र मागे असे फटके खेळण्यामध्ये कधी आगे असतोय आणि ते त्यांनी दाखवून दिले. डॅसिंग अंदाजाने षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं आहे. धावसंख्या 6ने मुसंडी मारते. धावसंख्या 6ने वाढून झालेली ती धावपलकर 45 धावा. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. नो टीम मीटिंग. टीम मीटिंग फक्त 3 षटकानंतर असणार आहे. लक्षात घ्यायचं आहे. फक्त 3 षटकामध्ये जो ड्रिंक्स इंटरवल असेल स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल त्यामध्ये फक्त टीम मीटिंग असणार आहे. त्यानंतर नो टीम मीटिंग. एक मात्र आहे की 13 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता होती आणि शेवटच्या चेंडू षटकार लागला. त्यामुळे थोडंसं एक मानसिक दबाव या ठिकाणी नक्कीच वाढणार आहे. तो RK फ्रीट अँड सेल्के ब्रदर्स संघावर. कारण आता समीकरण जो बदललेलं आहे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. अगदी बरोबर. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्या स्पेलमधील दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज गेसुद्दीन शेख आपल्याला पाहायला मिळतोय. बारा चेंडू शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. मात्र हे षटक निर्णायक षटक असणार आहे. या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने केली तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकेल. गेसुद्दीन शेख सामना करेल फलंदाज यश पाटील. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला केवळ ढकलून दिलेला आहे कव्हर रिझनमध्ये एका धावेसाठी. पण एक चांगली रणनीती म्हणता येईल सुभाष धुमाल. कारण पाहतोय की समोरचा आपला पार्टनर चांगल्या प्रकारे मोठे फटके खेळतोय तर त्याला खेळण्याची संधी दिली जाते. फक्त हलक्या हातानं खेळलं जाते आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. आणि आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. यावेळी पंच वलतात इशारा करतात की हा चेंडू वाईट आहे आणि हा चेंडू मात्र गोलंदाज गेसुद्दीन शेख याला पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येने 1ने भर पडते. धावसंख्या 1 धाव्याने वाढून झालेली ती धावपलकर 47 धावा. पण सुभाष धुमाल अशा प्रकारचे चेंडू जे असतात ना जेव्हा सामना संघर्षपूर्ण असतो अटीतडीचा असतो आपल्या संघाचा कुठेतरी घात करत असतात असे चेंडू. अगदी बरोबर. पुन्हा एकदा वाईट आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे नक्कीच मीही म्हणतोय की असे वाईट चेंडू बऱ्याच वेळेला संघाची अवस्थाही वाईट करतायत. चेंडूला आपण वाईट म्हणतोय पण मी म्हणतो वाईट चेंडू. चांगली उपमा दिलेली आहे.
धावसंख्या सध्या आपण धावपलकर पाहतोय 48 धावा. पंच त्या ठिकाणी एकत्र येत आहेत. कारण बऱ्याचशा वेळेला ज्या अतिरिक्त धावा जे असतात ना, अतिरिक्त चेंडू जे टाकले जातात, नो असतील, वाईड असतील, त्याच्यामुळे काय होतं की प्रेशर बिल्डअप होतं, प्रेशर वाढतं संघावर. कारण जेव्हा तुमच्याकडे भांडवल कमी असतं, तुमच्याकडे धावा कमी असतात, तेव्हा तुमची गोलंदाजी अचूक टप्प्यावर होणं फार गरजेचं असतं. पंचांचा नो बॉलचा इशारा. कारण जी पॉपिंग क्रीज हे जे पट्टी आहे ते बाहेर चेंडू गेलेलं आहे. योग्य Side निर्णय spin. आपण पाहतोय पंचांकडून. पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. डेड बॉलचा इशारा येतोय कारण स्टेप मध्ये चुकतोय गेसुद्दीन. थोडासा दडपणाखाली नक्कीच गेसुद्दीन शेख आपल्याला पाहायला मिळतोय. कारण वाईट नो असे 2 चेंडू या षटकामध्ये त्याने हाताळलेले आहेत. समोर महेंद्र मागेसारखा धडाकेबाज फलंदाज आहे. यावेळी मोठा फटका, मात्र काय प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर 50 धावा, अर्धशतक धावपलकावर झलकले गेलेले आहे आणि इथून फक्त 10 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. किंग्स 11 अरिश्वी कशिवले जाणवला या संघाला. यावेळी समोर अगदी हेलिकॉप्टर उडवलेलं आहे, लँड होईल. लॉंग ऑन रिझन बाहेर सीमापार षटकार. आपला मनपसंत फटका खेळला, हेलिकॉप्टर शॉट खेळलेला आहे. इथून फक्त 4 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी गतीमध्ये परिवर्तन आणि औषध ऑफ मात्र दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि इथून इन विन 3 धावांची आवश्यकता आहे किंग 11 अरिश्वी कशिवले या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. खराब गोलंदाजी बघायला मिळते. अशा प्रकारे स्वतःच्या संघावर प्रेशर बिल्डअप केलेलं आहे. यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि टेनिस क्रिकेटमधील नंबर 1 फिनिशर हा सामनाही फिनिश करतोय. महेंद्र मागे सबसे आगे. तर लाईन अप करायचं आहे, लगेच हस्तोन्नोलन करण्यासाठी लाईन अप करायचं आहे. येस, लाईन अप करायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारे जे सर्व प्लेयर्स आहेत, कुठे लाईन अप करून आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे. खेळाडू कक्षामधून जे येणारे आहेत खेळाडू त्यांनी सुद्धा लाईन अपला जायचं आहे आणि हस्तांदोलन करायचं आहे. लक्षात घ्यायचं प्रत्येक सामन्यामध्ये नियम असणार आहे. प्रत्येक सामन्यामध्ये